लहान वाहनांमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय। लहान वाहनातून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनची व्याख्या निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने मसुदा नियमावली तयार केली आहे। यानुसार 12 आसनांपर्यंत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना स्कूल व्हॅनचा दर्जा देण्याचे नमूद करण्यात आले। मुंबईसह राज्यात नोंदणीकृत शालेय बस वगळता सुमारे 60,000हून अधिक वाहनातून विद्यार्थी वाहतूक करण्यात येते। स्कूल व्हॅनची व्याख्या निश्चित नसल्याने ही विद्यार्थी वाहतूक बेकायदा असल्याचे ठरवण्यात आले होते। यामुळे यावर उपाय म्हणून राज्य सरकारकडून स्कूल व्हॅनची व्याख्या निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या गृह विभागाने महाराष्ट्र मोटार वाहने शालेय बस नियम 2011 मध्ये सुधारणा केली आहे। त्यानुसार 12 प्रवाशांपर्यंत बसण्याची क्षमता असलेले वाहन जे विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुलांना वाहून नेण्यासाठी बांधलेले आहे आणि चाचणी संस्थेने जारी केलेले प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे अशा वाहनांना स्कूल व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे। 13 आणि त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची बसण्याची क्षमता असलेल्या वाहनाला स्कूल बसचा दर्जा देण्यात येणार आहे अशी नियमावली जाहीर करण्यात आली आहे। स्कूल व्हॅनची व्याख्या आणि सुरक्षा नियमावली निश्चित झाल्यावर राज्यातील हजारो वाहनांना अधिकृत विद्यार्थी वाहनांचा दर्जा मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे। आगामी निवडणुकांसाठी राज्य सरकारने स्कूल व्हॅनला अधिकृत दर्जा देण्याच्या हालचाली सुरू केल्यात आणि शाळा प्रतिनिधींचा स्कूल व्हॅनला विरोध केला जातोय। शालेय विभागाकडून स्वतंत्र सूचनावली येते आणि परिवहन विभागाकडून वेगळे नियम येतात। तसेच कारवाईची वेळ आल्यास वाहतूक पोलीस येतात। अशा सर्व अडचणी शालेय बस चालकांना सहन कराव्या लागतात। यामुळे शालेय बस चालकांचं मत विचारात घेणं सुद्धा आवश्यक ठरणार आहे।